महादेवगड पॉइंटवर संरक्षक कठडा ओलांडताना तोल जाऊन 400 फूट खोल दरीत पर्यटक कोसळला। रात्रभर शोध मोहीम स्थगित। बुधवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात यश। पावसाळी पर्यटनादरम्यान धोकादायक ठिकाणी जाणं टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉइंटवर झालेल्या दुर्दैवी अपघातात कर्नाटकातील निपाणी तालुक्यातील जत्राड गावचे डॉक्टर आयुब सय्यद यांचा मृत्यू झाला। संरक्षक कठड्याच्या पलीकडे गेल्यानंतर तोल जाऊन ते सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली। डॉक्टर सय्यद हे 9 सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनासाठी आंबोली इथं आले होते। महादेवगड पॉइंटवर संरक्षक रेलिंग ओलांडल्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले। घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमच्या मदतीनं तातडीनं शोधमोहीम सुरू करण्यात आली। मात्र मुसळधार पाऊस, दाट धुकं, अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मंगळवारी रात्री शोधकार्य स्थगित करण्यात आलं। बुधवारी सकाळी पुन्हा युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सुमारे 10 वाजता डॉक्टर सय्यद यांचा मृतदेह दरीत आढळून आला। रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला। या शोधमोहिमेत सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे बाबल अल्मेंडा, मायकल डिसोजा, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, आनंदा गावडे, राकेश अमृसकर, संतान अल्मेंडा, नारायण चव्हाण, अजित नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते आणि पास्कू देसाई यांनी सहभाग घेतला। या दुर्दैवी घटनेमुळे निपाणी परिसरात शोककळा पसरली आहे। पावसाळ्यात आंबोली घाट परिसरातील दऱ्या आणि संरक्षक कठड्यांच्या पलीकडे जाणे जीवघेणे ठरू शकतं। त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळून कोणतंही धाडस करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।